नमस्कार, वेलकम टू आयडियलिस्टिक अकॅडमी. बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आलेले आहेत की मॅम आम्हाला हेअर्ससाठी नेमक्या कुठल्या ट्रीटमेंट्स असतील त्याबद्दलच माहिती नाही आहे. म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्ही तुमच्या केसांसाठी कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट घेऊ शकतात. बऱ्याच जणींचे केस असे असतात की ते केस गळालेले आहेत, बऱ्याच जणींचे केस खूप पातळ झालेले असतात, कुणाचे केस अतिशय ड्राय असतात, तर काही जणींची केस जे असतात तर अतिशय आपण म्हणू शकतो की खूपच पातळ आहेत, खूप छोटे आहेत आणि खूप जास्त ड्राय आहेत. थोडक्यात ते केस डॅमेज असतात. तर आपण याच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या ट्रीटमेंट घेऊ शकतो ह्यावरचं आपलाचं सेशन आहे. जेव्हा केस गळत आहेत किंवा केसांमध्ये काहीच आपण म्हणतो ना असा जीव नाही दिसत आहे, केस हे अगदी निर्जीव दिसत आहे, तर यावेळेस सर्वात प्रथम आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे ही की तुमचे मेडिकल रिपोर्ट्स अगदी बरोबर आहेत का. कधी कधी आपल्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टींची कमी होते, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट जो असर आहे तो सर्वप्रथम आपल्या केसांवर होत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सर्वात प्रथम तर ह्या गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे की इंटरनल बॉडीमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय बघायचं आहे तर तेच की तुमच्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे का. यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, ब्लड टेस्ट करायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढची क्रिया जी येते तर त्याच्या पुढची स्टेप ही आहे की तुमचा आहार व्यवस्थित असायला हवा. आता आपण जाऊया डायरेक्ट ट्रीटमेंटवर की तुम्हाला तुमच्या केसांसाठी ट्रीटमेंट ज्या आहेत त्या ट्रीटमेंट कोणत्या कोणत्या जास्त गरजेच्या आहे. तर केसांच्या ट्रीटमेंटमध्ये मी सर्वात प्रथम सगळ्या महिलांना एक गोष्ट सांगेल तर ती असते म्हणजे स्पा करणं हे अतिशय चांगलं आहे. तुम्ही स्पा जर केला तर स्पामुळे तुमचे केस चांगले राहतात, कमी गळतात, निर्जीव राहतात, केस दाटही होतात आणि केस सेटही राहतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण जर म्हणायला गेलो तर स्पा जर आपण बाहेर करायला गेलो तर त्याची जी किंमत आहे ती 1000 ते 1200 रुपये आहे. तर आपण स्पा घर बसल्या सुद्धा करू शकतो, घरी सुद्धा स्पा करता येतो. त्यासाठी सुद्धा तुम्ही बघायला गेलात तर भरपूर साऱ्या अशा ट्रीटमेंट आहेत की त्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही घरी स्पा कशा करायचा तर आपण स्पाची क्रीम आणू शकतोय. ती स्पाची क्रीम तुम्ही तुमच्या केसांना लावून घ्यायची, पूर्ण मुळांना, केसांना, केसांच्या टोकांना. त्यानंतर ते तशीच राहू द्यायची 15 मिनिटं. त्यानंतर तुम्ही त्या केसांवर वाफ द्या आणि वाफ देऊन झाल्यावर केसांना मसाज करा आणि मग तुम्ही हेअर वॉश करा. तुमच्या केसांना स्पा ऑलरेडी झालेला राहणार आहे चांगला. जर तुम्हाला क्रीम बेस स्पा नको असेल तर तुम्ही 2 कप पाणी घ्यायचे, 2 कप पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे जवस टाकायचे आणि ते उकळू द्यायचे. जेव्हा ते असं चिकट होते, एक तारी पाकासारखं जेव्हा ते चिकट होणार तर तेव्हा तुम्ही ते गाळून घ्या आणि ते तुम्ही तुमच्या केसांना, मुळांना आणि केसांना लावा. अर्धा तास राहू द्या आणि अर्ध्या तासाने तुम्ही तुमचे हेअर वॉश करा. तुम्हाला स्पा सारखाच लुक आलेला राहणार आहे. अतिशय चांगला होतो ह्याचा पण स्पा जर तुम्ही करायला गेले. घरगुती पद्धतीचा स्पा आपण म्हणतो याला, तर खरंच छान होतो. मी पण कंटिन्यू फक्त आपण जर आम्ही स्पा करायला गेली मी कधी तर मी जर पार्लरला जाणं शक्य नाहीये किंवा असं नाहीच आहे, मला जेव्हा पण वेळ मिळतो तर तेव्हा मी सर्वात प्रथम तर स्पा करते तो घरीच. आणि जर एखाद्या वेळेस मला नाहीच जमलं तरच मी बाहेर स्पा करते, कारण की बाहेर स्पाचे आपण बघायला गेलो तर 1000 ते 1200 रुपये असतात. तर मग सोपं राहते की घरी जर आपण ही प्रक्रिया करत राहिलो आठवड्याला तर तुम्हाला केसांचा एक चांगला रिझल्ट पण मिळतो आणि तुमचे पैसेही वाचतायत. आता आपण बघूया मेहंदी की डाय की कलर. भरपूर जणींचे केस पांढरे होतात तर महिलांना खूप कन्फ्यूज असतात की आपण आपल्या केसांना मेहंदी लावायला पाहिजे, डाय लावायला पाहिजे की कलर लावायला पाहिजे. ह्यात महिला खूप जास्त कन्फ्यूज आहे. त्याबद्दल मी जर सांगायला गेली, जर तुमचे केस पांढरे झालेले आहेत तर तुम्ही केसांना एका वेळेस कलर केलेला चालतोय, पण तुम्ही डाय नका करू. डायमध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो की केस डॅमेज होऊ शकतात. डाय पण केला तर अतिशय चांगल्या क्वालिटीचा करा, पण जो की तुम्ही शोधूनही तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कमी मिळणार आहे. तर तुम्ही कलर चांगल्या ब्रँडचा कलर करू शकताय, जसं आपण बघू शकतोय लॉरियल आहे, वेला आहे, गार्नियर आहे. चांगल्या ब्रँड्सचे जर का तुम्ही कलर केले तर केस कमी गळतील. आणि राहिला प्रश्न मेहंदीचा, तर मेहंदीमुळे आपल्या केसांची जी नैसर्गिक ऑइल असते केसांमधलं ते जास्त ओढलं जाते, त्याच्यामुळे केस ड्राय होतात. तुम्ही जर स्वतः नोटीस करत असाल, तुम्ही जेव्हा केसांना मेहंदी लावतात तर तेव्हा मेहंदी लावल्यावर केस अतिशय रुक्ष होतात, खूप जास्त तुटतात. तर ते का होतात, त्याच्यामुळे होतात. तर जर मेहंदी लावायचीच असेल तुम्हाला तुम्ही सर्वात पहिले ट्राय करा की तुम्ही त्या मेहंदीमध्ये एक अंड टाकू शकता. आणि जर तुम्ही अंड नाही टाकू शकत आहात तर मेहंदीमध्ये दही टाका आणि त्याच प्रकारे ॲलोवेरा जेल जर असेल शक्य ते टाका किंवा एरंडीचं तेल असेल ते टाका. आणि तुम्ही मेहंदी लावल्यावर केसांना
कंटिन्यू कॅरी बॅग किंवा तुम्ही हेअर मास्क असते ते लावून घ्या. त्याने काय होणार आहे, तुमची मेहंदी सुकणार नाही. जितकी मेहंदी सुकेल तितके तुमचे केस कोरडे पडतील, कारण की ती सुकल्यावर अतिशय कडक पडते आणि केस त्याला चिकटतात. तर केस गळती जास्त प्रमाणात वाढते. म्हणून मेहंदीला केसांना सुकू नका देऊ. तिला कॅरी बॅगनी पॅक करून घ्या आणि मग तुम्ही 1, 1.5, 2 तासांनी जे धुत असाल ना, तर त्याने ते धुवा. आणि काय होणार आहे, तुमच्या केस ड्राय नाही होणार. ठीक आहे. तर मेहंदी जर लावण्याची प्रक्रिया असेल तर ती हीच आहे. डाय मी सगळ्यांना सांगेल की डाय तुम्ही शक्यतो टाळाच आणि टाळाच. आजकाल मार्केटमध्ये ना शॅम्पू सुद्धा आलेले आहेत. 40 रुपयाची एक शॅम्पूची पुडी मिळते. बऱ्यापैकी असा एवढा शॅम्पू असतो त्याच्यामध्ये, ती पुडी पण पॅकेट एवढा आहे. तर तुम्ही ते शॅम्पूचं 40 रुपयाचं एक पॅकेट जर आणलं आणि त्याने जर तुम्ही तुमचे हेअर वॉश केले तर तुमचे केस काळे होतात. ही एक तात्पुरती हे आहे, उपाय आहे. जर तुम्हाला लगेचच्या लगेच कुठे आजच फंक्शनला जायचंय तर तुम्ही लगेच डाय नाही करू शकत आहे. अशा वेळेस तुम्हाला तो शॅम्पू कामात येतो. तुम्हाला मेडिकलमध्ये हा शॅम्पू सहजरित्या मिळून जातो. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला तो शॅम्पू सहज मिळून जातो कुठे पण. तर असे शॅम्पू पण आलेत जे तुमच्या केसांना डॅमेज नाही करत. पण हो, मी हे पण सांगते, हे तात्पुरताच उपाय आहे, थोड्या वेळासाठीचा मर्यादित आहे. म्हणजे तुमचे केस हार्डली 5 ते 6 दिवस त्यांनी काळे राहू शकतात, असा हा उपाय आहे. पण फक्त इतकं की एकदम इन्स्टंट, म्हणजे 15 मिनिटात तुमचे केस काळे होत आहेत त्या शॅम्पूनी. तर तुम्हाला जर कुठे अतिशय इमर्जन्सी असेल तर तुम्ही नक्की त्या शॅम्पूचा जो उपयोग आहे तो स्वतःसाठी करू शकतायत. आता केसांच्या ट्रीटमेंटबद्दल जर बोलायला गेलं तर बऱ्याच जणी स्ट्रेटनिंग, स्मूथनिंगमध्ये खूप कन्फ्यूज असतात, कॅरेटिनमध्ये कन्फ्यूज असतात. तर मी ह्या 3 ट्रीटमेंटबद्दल जर आज तुम्हाला सांगायला गेली तर कॅरेटिन हे तुमच्या केसांसाठी अतिशय उत्तम आहे. कॅरेटिन ट्रीटमेंट काय आहे, तर कॅरेटिन ट्रीटमेंट जे आहे, तुमच्या शरीरामध्ये एक कॅरेटिन नावाचा जो द्रव असतो तो तयार व्हायचं थोडंसं कमी झालं किंवा तो द्रव कमी पडला की तुमचे केस जे असतात ते डॅमेज होतात आणि गळतात. तर मग कृत्रिमरित्या तुमच्या केसांना कॅरेटिन देण्याचं काम कॅरेटिन ट्रीटमेंट करत असते. याच्यामध्ये तुमच्या केसांचा लुकही बदलतो. 5 ते 6 महिने याचा असर राहतो आणि जर तुम्ही केस चांगले मेंटेन केले तर ह्याचा असर 2 वर्ष सुद्धा राहत असतो. तर जर तुम्ही तुमच्या केसांसाठी कृत्रिमरित्या जर काही करायचा विचार करत असाल की नाही मॅम, आता घरगुती उपायांनी आमचे केस नीट होऊ शकत नाहीये असं वाटत असेल, कॅरेटिन केल्यावर तुमची हेअर फॉल जो आहे ना तो खूप पटकन थांबतो, डायरेक्ट थांबतो, कमी नाही होत. ठीक आहे. हेअर फॉल हा लगेच थांबतो. फक्त त्याचे काही नियम असतात, जे नियम फक्त तुम्हाला पाळायचे असतात. साधे नियम असतात, असे काही खूप अवघड नियम नसतात. जसे की तुम्हाला त्या याच्यामध्ये केसांना ब्लो ड्रायर नाही करायचंय, केस कर्ली नाही करायचे, किंवा तुम्ही तुमच्या केसांना बाहेर जाताना वगैरे तुम्ही बांधून जर गेलात तर तुमची कॅरेटिन ट्रीटमेंट जी आहे ती 1 ते 1.5 वर्ष नक्की चालते. जर तुम्ही तुमच्या केसांना नैसर्गिक सर्व करून थकले असाल आणि तरी तुमचे केस डॅमेजेस दिसत असतील तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की हो, कॅरेटिन ही ट्रीटमेंट जी आहे ती एक ट्रीटमेंट तुमच्या केसांना अतिशय चांगली असते, जी पार्लरमध्ये केली जाते. तर तुम्ही ती पण ट्रीटमेंट तुमच्या केसांना करू शकताय. तर तुम्हाला माझं आजचं सेशन कसं वाटलं हे नक्की कळवा. मी नेहमी केसांच्या बाबतीत महिलांना सांगत असते, कॅल्शियमयुक्त आहार खात चला. कॅल्शियमयुक्त आहारामुळे तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहते. मग कॅल्शियमयुक्त आहारामध्ये तुम्हाला दूध असते, त्याचप्रमाणे पनीर आहे, टोफू आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. तर तुम्ही अशा प्रकारचा तुमचा आहार, बॉइल्ड एग आहे, पालक आहे. तर ह्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो. जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम सोर्स ठेवला तर तुमचे जे केस आहे त्यांचं सौंदर्य आणि आरोग्य अतिशय चांगलं राहते. तर तुम्हाला माझं आजचं सेशन कसं वाटलं ना हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखीन अशा कुठल्या ट्रीटमेंटबद्दल माहिती हवी असेल ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला चेहऱ्याबद्दलच्या पण काही ट्रीटमेंट्स असतील ज्याबद्दल माहिती देऊ शकते. आणि अशा सेशनसाठी माझ्या ह्या पेजला फॉलो करा. सेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कुठल्या विषयावर सेशन हवं आहे तेही कळवा. आणि आणखीन सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या ओळखीतल्या कुणाला जर केसांच्या समस्या असतील तर त्यांना हे सेशन शेअर करायला अजिबात विसरू नका. रोज दुपारी 3 वाजता मी झूम मीटिंगवर तुमच्यासाठी फ्री सेशन घेऊन येत असते. आजच्या फ्री सेशनचा विषय आहे की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह कशी बनवाल. तुम्हाला पण तुमची पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह बनवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही कनेक्ट झाला की तुम्हाला रोज दुपारी 3 वाजता आमची जी लिंक आहे फ्री सेशनची ती मिळत जाणार आहे. तर सेशन अटेंड करण्यासाठी नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करा किंवा आम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकला जॉईन करा. आणि शेअर मार्केटच्या तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. कारण की शेअर मार्केटचे ॲडमिशन्स छान झाले, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवतायत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.